वेलकम टू आय यूट्यूब चॅनल. आज आपण स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 13 पायथागोरस थेरम अँड प्रॅक्टिस सेट 48 पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये लेक्चर 1 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 48चा क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहिलेला आहे. या लेक्चरमध्ये क्वेश्चन सेकंड, थर्ड अँड फोर्थ पाहणार आहोत. पहा, क्वेश्चन सेकंड मध्ये काय दिलेलं आहे. इन द राईट अँगल ट्रायंगल PQR, angle P equal to 90 degree if length PQ equal to 24 centimeter and length PR equal to 10 centimeter. Find the length of segment QR. पहा, इथे पाहू शकता तुम्ही. इथे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. ते राईट अँगल ट्रायंगलचं नाव आहे PQR. या अँगलमध्ये क्वेश्चनमध्येच आपल्याला इथे पाहायला भेटेल की P इक्वल टू 90 डिग्री. हा जो P अँगल आहे तो कितीचा आहे, 90 डिग्री आहे. आणि अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम आपण पाहिलेलं आहे की 90 डिग्रीच्या समोरील जो अँगल असतो म्हणजेच 90 डिग्री अँगलच्या अपोजिट साईड असते ती असते आपली हायपोटेनियस. इथे आपण हा क्वेश्चन सोडू शकतो. त्या अगोदर आपण पाहूयात की इफ लेंथ PQ इक्वल टू, PQ कुठे आहे, PQ इक्वल टू किती दिलेलं आहे आपल्याला, 24 सेंटीमीटर. अँड देन लेंथ PR इक्वल टू 10 सेंटीमीटर. PR आहे इथे बघा 10 सेंटीमीटर. तर चला मग सोडूयात. कशी सुरुवात करणार. इन ट्रायंगल PQR अँगल P इक्वल टू 90 डिग्री. QR is the hypotenuse. Now, according to the Pythagoras theorem, according to Pythagoras theorem, लेंथ. पहा, पायथागोरस थेरम कसा बनवायचा हे आपण पाहिलेलं आहे. हायपोटेनियस, स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इक्वल टू सम ऑफ द अदर टू साईड. हायपोटेनियस कोणती आहे आपली, QR ही हायपोटेनियस आहे. म्हणून इथं आपण घेऊ शकतो लेंथ QR चा स्क्वेअर इक्वल टू अदर टू साईड, सम ऑफ द अदर टू साईड्स. कोणते आहेत अदर टू साईड, PQ अँड PR. सो लेंथ PQ चा स्क्वेअर प्लस लेंथ PR चा स्क्वेअर इक्वल टू PQ किती दिले आहे पहा इथे, PQ इक्वल टू 24 चा स्क्वेअर प्लस PR किती दिलेली आहे, PR आहे आपल्याला 10 सेंटीमीटर, 10 चा स्क्वेअर. नंतर काय येईल, इक्वल टू 24 चा स्क्वेअर काय आहे इथे रफ वर्कमध्ये बघूयात आपण काय दिलेलं आहे. 24 चा स्क्वेअर 24 इंटू 24, त्याच संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर त्या संख्येचा आपल्याला इथं स्क्वेअर मिळतो. 6 9 मल्टिप्लाय 8 4 करा समयाची 6 7 500. पहा, 24 चा स्क्वेअर काय मिळाला आपल्याला, 570. स्क्वेअर काय मिळाला आपल्याला, 576 प्लस 10 चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 100. पहा, आपल्याला काय काढायचे, लेंथ, सेगमेंट लेंथ QR काढायचे. म्हणून आपण इथे लिहू शकतो लेंथ QR चा स्क्वेअर इक्वल टू, पहा 576 प्लस 100 किती होतं, 676. लेंथ QR चा स्क्वेअर इक्वल टू, आता हे पाहावे लागेल आपल्याला की 676 हा कोणाचा स्क्वेअर आहे. हे जर फाइंड करायचं असेल आपल्याला तर 76 इथे आलेलं आहे. 24 मल्टिप्लाय 24 केल्यानंतर इथे 76 आलेलं आहे. पण इथे 6 आहे आणि इथे 5 आहे. त्यामुळे हा 24चा स्क्वेअर होऊ शकत नाही. 25चा जरी स्क्वेअर करून पाहिला आपण तर इथे 25 स्क्वेअरमध्ये आपल्याला हे 576 भेटणार नाही आहे. आपण 26चा करून पाहू शकतो. सर्वांना स्क्वेअर पार्ट असतील तर हे तुम्हाला शोधायला खूप इझिली जाईल. तरी आपण इथे करून बघूयात रफ वर्कमध्ये. 26 मल्टिप्लाय 26 6, 5 मल्टिप्लाय 2 5 करा प्लस याची 6 7 अँड
सॉरी इथे 1 येईल ना, 676. इथे आपण लिहू शकतो की 626 हे कधी आन्सर येतं, जेव्हा आपण 26 मल्टिप्लाय 26 करतो. म्हणून हा कोण आहे, हा 26चा पहा 676 हा 26चा स्क्वेअर आहे. आपल्याला इथे स्क्वेअर लिहावं लागेल. आता हे 2 झाले सेम आणि आपल्याला काढायचं आहे लेंथ QR. सो आपण लिहू शकतो लेंथ QR इक्वल टू 26. इथे युनिट दिलेलं आहे सेंटीमीटर, म्हणून आपण सेंटीमीटर लिहू शकतो. हे झालं आपलं फायनल आन्सर. इन द राईट अँगल ट्रायंगल LMN, अँगल M इक्वल टू 90 डिग्री इफ लेंथ LM इक्वल टू 12 सेंटीमीटर. पहा M इक्वल टू 90 डिग्री, आपण इथं घेऊयात M इक्वल टू 90 डिग्री. पहा M इक्वल टू 90 डिग्री आहे म्हणजे अँगल M आहे आपला 90 डिग्रीचा. त्याच्या अपोजिट साईड आहे ती आहे आपली हायपोटेनियस, म्हणजेच LN ही आपली हायपोटेनियस आहे. LM इक्वल टू 12 सेंटीमीटर. LM पहा कुठे आहे, LM हे किती आहे 12 सेंटीमीटर. अँड लेंथ LN पहा लेंथ LN कुठे आहे, लेंथ LN इक्वल टू 20 सेंटीमीटर. सो फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN. आपल्याला पाहायचं इथे की MN काय आहे. चला तर मग सोडूयात. इन ट्रायंगल LMN angle M equal to 90 degree. Side LN is the hypotenuse. Now according to Pythagoras theorem, पहा लेंथ LN चा स्क्वेअर. का घेतली लेंथ LN इथे, कारण LN ही आपली हायपोटेनियस आहे आणि आपला पायथागोरस थेरम काय सांगतो, स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इक्वल टू सम ऑफ द अदर टू साइड्स. म्हणून हायपोटेनियस LNचा स्क्वेअर इक्वल टू अदर टू साइड कोणत्या आहेत आपल्या LM अँड दुसरी साइड MN. सो आपण इथे घेऊ शकतो लेंथ LMचा स्क्वेअर प्लस लेंथ MNचा स्क्वेअर. LN किती दिलेली आहे, LN दिलेली आहे आपल्याला 20 सेंटीमीटर. सो इथं आपण 20 स्क्वेअर इक्वल टू LM काय आहे इथे आपली, LM आहे 12. सो इथे आपण घेऊ शकतो 12चा स्क्वेअर प्लस लेंथ MN ही आपल्याला काढायची आहे. पहा 20चा स्क्वेअर तुम्ही इझिली सांगू शकता 2 2 4 हे 20 इक्वल टू 12चा स्क्वेअर काय आहे 144. 1 to 100 पर्यंत तुम्हाला स्क्वेअर पार्ट पाहिजेत जेणेकरून आपण इझिली घेऊ शकतो. लेंथ MN ही आपल्याला काढायची आहे. पहा आता इथे लेंथ LM आपल्याला काढायची आहे, त्यामुळे आपण इथे 400च्या ठिकाणी 400 लिहू शकतो, पण इक्वल टू आपल्याला पुढे पाठवायचे आणि 100 अलीकडे घ्यायचे. त्याच्यामुळे इथे प्लसचं मायनस होईल आणि 144 इथे घेऊ शकतो आपण इक्वल टू लेंथ MN चा स्क्वेअर. इथे काय करणार आता 400मधून 144 मायनस करायचं आहे. काय येईल उत्तर 256 इक्वल टू लेंथ MN चा स्क्वेअर. पहा 256 हा कोणाचा स्क्वेअर आहे, आपण रफ वर्कमध्ये करून पाहू शकतो. हा 15चा स्क्वेअर तो नाही आहे आणि हा 15च्या स्क्वेअरच्या आसपास आहे, म्हणून आपण काय करू शकतो 16चा स्क्वेअर मल्टिप्लाय करून पाहूयात. येईल काय आन्सर 6 9 मल्टिप्लाय 6 1 अपॉन 6 5 and 2 256. पहा इथे आला 256 हा कोणाचा स्क्वेअर आहे 16चा स्क्वेअर आहे, म्हणून इथे आपण काय लिहू शकतो 215च्या खाली 16चा स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ MNचा स्क्वेअर. पहा स्क्वेअर स्क्वेअर सेम झाले, खालचे नंबर सेम येतील. लेंथ MN इक्वल टू 16
आणि युनिट दिलेलं आहे आपल्याला सेंटीमीटर, त्यामुळे आपण इथे लिहू शकतो सेंटीमीटर. हे झालं आपलं बाळांनो फायनल आन्सर.